नमस्कार, माहीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दह्याची कढी बनवणार आहोत। गुजरातमध्ये कढी खूप स्पेशल आहे। या ठिकाणी मी जवळपास अर्धा किलो दही घेतलेला आहे। दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। त्यातील सर्व गुठळ्या काढून टाकायच्या आहेत। अगदी छान असं फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घालणार आहोत। बेसन पीठ आहे ते अगदी 1 ते 1.5 चमच्याच्या आत घालायचं आहे। ते देखील आपण दह्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। बघा, सर्व बेसन पीठ दह्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे। बेसन पीठ जर जास्त झालं तर कढी आपली खूपच घट्ट होते। आपल्याला ज्या प्रमाणात कढी करायची आहे तितकं आपण पाणी घालून घेऊ। या ठिकाणी मी आधी 1 ग्लास पाणी घालून घेतलेला आहे। आता हा दुसरा ग्लास घालते आहे। जशी जशी कढी शिजते तसं घट्ट होत जाते, त्यामुळे सुरुवातीला पाणी आपल्याला व्यवस्थित घालायचं आहे प्रमाणामध्ये। या ठिकाणी मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। दीड चमचा तेल या ठिकाणी मी कढईमध्ये घेतलेला आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण जिरं घालणार आहोत। अगदी तेलात टाकल्या तडतडायला पाहिजे अशा प्रकारे तेल गरम हवं। त्यानंतर मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। त्यानंतर ठेचून घेतलेलं लसूण, कढी म्हटली तर कढीपत्ता हवाच, त्यामध्ये मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। ती सुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहेत। बघा, छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये घालायची आहे। थोडीशी हळद, साधारण पाव चमच्यापेक्षा थोडी कमी। बघा, सर्व जे आहे अगदी छान लालसर झालेलं आहे। ज्यावेळी आपण दही जे आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ते फोडणीत घालतो, त्यावेळेला गॅस अगदी कमी करायचा आहे किंवा बंद केला तरी हरकत नाही। अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि चमच्याने हलवत राहायचं आहे। जसं की आपण बेसन जे फुटतं तसा प्रकार होऊ शकतो, त्यामुळे कढीची चव जाते। पुन्हा आता आपण गॅस चालू करून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। कढीला आपण या ठिकाणी उकळी येऊ द्यायची नाही। अगदी अधूनमधून आपल्याला कढी जी आहे ती चमच्याने हलवत राहायची आहे। तुम्हाला जशी कढी हवी असेल, घट्ट हवी असेल किंवा पातळ आवडत असेल त्या प्रमाणामध्ये आपण इथे पाणी घालायचं आहे। मी इथे अर्धा किलो दह्यासाठी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। कढीचा जो पातळपणा आहे किंवा घट्टपणा आहे तो बेसनावर सुद्धा अवलंबून असतो। अगदी जास्त बेसन झालं तर कढी खूप घट्ट होते। तुम्हाला जर पातळ कढी आवडत असेल तर आपण 1 चमचा बेसन घालायचं आहे। बघा, 15 ते 20 मिनिटांनंतर कढी छान आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता
कढी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट आहे ते. पुन्हा आपण या ठिकाणी कोथिंबीर घालून घेऊ. छान अशी आपली कढी तयार आहे. अगदी गरम गरम खाण्यासाठी खूपच छान लागते. तुम्ही देखील करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.